मुक्ताई नगर रक्षा खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का। तर दुसरीकडे एकनाथ खडसे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना धक्का बसला असून शिंदे सेनेचे संजना पाटील यांचा 2583 मतांनी विजय झाला आहे। साम टीव्हीचा अंदाज अचूक ठरला असून संजना पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। मुक्ताईनगरमध्ये विजयाचा जल्लोष सर्वत्र पाहण्यास मिळत आहे। साम मुक्ताई नगर मधली ही दृश्य आहेत। मुक्ताई नगर मध्ये जल्लोष केला जातोय। रक्षा खडसे यांना मोठा धक्का बसलेला आहे। भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी जोर लावलेला, मात्र तरीही इथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना चंद्रकांत पाटील यांचा तब्बल 2500 मतांनी विजय झालेला आहे। जोरदार जल्लोष कार्यकर्त्यांकडून केला जातोय। मुक्ताई नगर मध्ये रक्षा खडसे यांना धक्का बसलाय। सुनेसाठी म्हणून एकनाथ खडसे यांनीही प्रचंड मेहनत घेतली, मात्र तरीही रक्षा खडसे यांना धक्का बसलाय। चंद्रकांत पाटलांचा विजय झाल्याचं पाहायला मिळालं, कारण चंद्रकांत पाटलांची कन्या या ठिकाणी विजय झालेली आहे। चंद्रकांत पाटलांनी नक्कीच भरपूर मेहनत घेतली होती। तर बघा, भाजपचे नगराध्यक्षपदाचे 118 उमेदवार आघाडीवर आहेत। त्या खालोखाल अजितदादांचे राष्ट्रवादीचे 49 उमेदवार आघाडीवर आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 27 उमेदवार आघाडीवर आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी किती उमेदवार आघाडीवर आहेत त्यांची चर्चा आपण पाहतोय, त्यांच्या नावांची आपण पाहतोय। आता शरद पवारांचे 11 उमेदवार या ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळत आहेत, तर शिवसेनेचे उभाठ्या गटाचे 10 उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे 30 उमेदवार पाहायला मिळतात। काँग्रेसने पुन्हा एकदा दमदार एंट्री घेतलेली आहे। 30 उमेदवार त्यांचे आघाडीवर आहेत। शरद पवारांचे सुद्धा 11 ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय की 11 उमेदवार आघाडीवर आहेत। नगराध्यक्ष पदाचे ठाकरे सेनेचे 10 उमेदवार आघाडीवर। एक ब्रेकिंग न्यूज येते।